नागपूरमधील हॉटेल व्यावसायिकांना सिलेंडरचा तुटवडा 4 दिवसांपासून व्यावसायिक सिलेंडर न मिळाल्यानं अडचण सिलेंडरचा पुरवठा न झाल्यास आता व्यवसाय बंद करण्याची वेळ। जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरती रिलायन्स इंडस्ट्रीजकडून भारताची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पुढाकार। जामनगर रिफायनरीमधून एलपीजी उत्पादन वाढवण्यासाठी आता 24 तास काम, ज्यामुळे आता भारतीय कुटुंबांना इंधनाचा अखंड पुरवठा मिळेल, रिलायन्सनं अधिकृत निवेदन। एलपीजी टंचाईच्या काळात 524 गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक चोरीला गेला। उत्तर प्रदेशमधील झाशीमधील घटनेनं खळबळ। ट्रकमध्ये 18 लाखांचे 524 भरलेले एलपीजी गॅसचे सिलेंडर असल्याची माहिती। तपासादरम्यान रिकामा ट्रक महामार्गावर सापडला। पिंपरी चिंचवडमधील हॉटेल व्यावसायिकाला आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा मोठा फटका बसला। कमर्शियल गॅसचा तुटवडा निर्माण झाला आणि त्यामुळे शहरातील अनेक हॉटेल्स अडचणीत। किमान एक तरी गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्या अशी माहिती। बांगलादेशकडून 6 महिन्यांच्या डिझेलचा कोटा अवघ्या 2 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याची मागणी। यामुळे आता भारताच्या इंधन योजनेवर ताण येण्याची देखील शक्यता। भारत दरवर्षी पाईपलाईनद्वारे बांगलादेशला 1,80,000 टन डिझेलचा पुरवठा करतो। एस जयशंकर यांची इराणचे परराष्ट्र मंत्री अराक्ची यांच्यासोबत चर्चा। इराण इस्रायल युद्धावरती चर्चा केल्याची माहिती। एस जयशंकर यांची ट्विट करत ही माहिती। एअर इंडिया विमान प्रवास महागणार। 12 मार्चपासून नवीन दर लागू होणार। इंधनाच्या किमतींमध्ये वाढ झाली आणि त्यामुळे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला। देशभरामध्ये पॉलिप्रोपिलीन प्लास्टिक पॅकिंग बॅगचा तुटवडा होण्याची शक्यता। पॉलिप्रोपिलीन प्लास्टिक बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची निर्मिती देखील थांबली, त्यामुळे तुटवडा निर्माण होण्याची शक्यता। पेट्रोल डिझेलचा काही महिने पुरेल एवढाच साठा शिल्लक। ऑल इंडिया पेट्रोल असोसिएशनने अली दारूवाला यांनी ही माहिती दिली। बुक केलेले गॅस सिलेंडर आता 15 दिवसांनी मिळणार। गॅस सिलेंडरची साठेबाजी करू नये म्हणून हा निर्णय। ठाण्यातील 70% हॉटेल लग्न कार्यालय रविवारपर्यंत बंद होणार। एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा, त्यामुळे तोडगा न निघाल्यास हा निर्णय घेतला जाईल। आज या संदर्भात हॉटेल लग्न कार्यालय संघटनांनी महत्त्वाची बैठक घेतली। युद्धाचा छत्रपती संभाजीनगरमधील उद्योगांना मोठा फटका। लहान मोठ्या 50 प्लांटचा एलपीजी गॅस आज संपणार। सर्वाधिक फटका ऑटो इंडस्ट्रीला। 3,000 कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर। मसिया संघटनेच्या अध्यक्षांचा पेट्रोलियम मंत्रालयासोबत पत्रव्यवहार। गॅस तुटवड्याच्या भीतीने कोल्हापूरमध्ये सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची रांग। राजा रामपुरीमधील गॅस एजन्सीच्या दारात लांबच लांब रांग। एजन्सीकडून 5 तारखेच्या आधी बुकिंग केलेल्या लोकांना सिलेंडर मिळेल अशा सूचना देण्यात आल्या, त्यामुळे ग्राहक संभ्रमात। हॉटेल व्यावसायिकांना गॅस पुरवठ्याच्या आढाव्यासाठी आता 3 सदस्यांची समिती देखील गठीत करण्यात आली। पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती। तेल शुद्धीकरण कारखान्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे आदेश। इराण अमेरिका युद्धाचा परिणाम निर्यातीवरती। जेएनपीए बंदरामध्ये 4,000 कंटेनर अडकले। 1500 कंटेनर नाशवंत पदार्थांचे अशी माहिती। युद्धामुळे शिपिंग कंपन्यांचा देखील शिपिंगसाठी नकार। दरम्यान जेएनपीटीकडून निर्यातदारांसाठी मोठा दिलासा। बंदरात अडकलेल्या जहाजांसाठी शुल्क कपातीचा हा निर्णय। नवी मुंबईमधल्या जेएनपीटीला नाना पटोलेंनी भेट दिली। जेएनपीटीमधील परिस्थितीचा आढावा घेतला। दरम्यान इराण अमेरिका युद्धामुळे जेएनपीटी बंदरात कृषी मालाचे अनेक कंटेनर अडकून पडले। इंधन संकटावर राज्य सरकार सभागृहात बोलण्याची शक्यता। सद्य परिस्थितीबाबत सभागृहात माहिती दिली जाण्याची देखील शक्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी मोठ्या रांगा। वाळूज एमआयडीसी भागात भारत गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या। गॅसचा तुटवडा जाणवतोय, त्यामुळे गॅस सिलेंडर भरून घेण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। युद्धामुळे ठाण्यातील हॉटेल गॅस तुटवडा, तर दुसरीकडे गॅसचे दर देखील वाढवण्यात आल्यानं हॉटेल व्यावसायिक नाराज। अमेरिका इराण युद्धामुळे छोट्या उद्योजकांना फटका। कच्चा माल आणि निर्यात महागले, त्यामुळे छोटे उद्योजक संकटात। गणेश मूर्तींच्या पॅकेजिंगसाठी फोम न मिळाल्यानं परदेशात गणेश मूर्ती पाठवायच्या कशा उद्योजकांसमोर हा प्रश्न। पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्राला देखील आता गॅस टंचाईच्या झळा बसल्या, तर 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक। मंदिर समितीची ही माहिती। हॉर्मुझची सामुद्रधुनी तेलाची ये-जा करण्यासाठी अडवू नये, अडवल्यास इराणवरती मोठा हल्ला करू। अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेग्सेथ यांची इराणला धमकी। शत्रू पूर्णपणे पराभूत होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, हेग्सेथ यांचे हे विधान।
सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकर या लवकर जा ही योजना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मोठी घोषणा. महिलांना कामाच्या ठिकाणी लवकर आल्यास लवकर जाण्याची मुभा दिली जाणार. अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय मार्फत चौकशी करा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. प्रताप पाटील चिखलीकर यांची माहिती. तर विधिमंडळाच्या सभागृहाच्या लॉबीमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणी केल्याची माहिती. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील सर्व भाजपा आमदार आणि मंत्र्यांची बैठक संपन्न. विधिमंडळातील कामगिरी सुधारण्यासंदर्भात बैठक. तर आज पश्चिम महाराष्ट्र, ठाणे, कोकण आणि मुंबईमधील मंत्री आमदारांची बैठक होणार. उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवरती पाठवण्याची नरेश मस्के यांची अवकात नाही. शरद कोळी यांची नरेश मस्केंवर टीका. उद्धव ठाकरेंच्या पत्रामुळे तुम्ही शाखाप्रमुख नगरसेवक झालात, कोळींचा हा निशाणा. संजय राऊतांनी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. संजय राऊत यांच्या अनलाइकली पॅराडाईज या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचं केजरीवालांना आमंत्रण. भाजपने ठाकरेंचे 3 पंचायत समिती सदस्य पळवले. अंबादास दानवे यांचा आरोप. संभाजीनगरच्या पंचायत समितीसमोर ठाकरे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. भाजपच्या सभापतीपदाच्या उमेदवाराला दानवेंकडून धक्काबुक्की. महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित राज्यपालांनी घेतली शपथ. तर जिष्णुदेव वर्मा महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल. राज्यपालांच्या शपथविधीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित. रायगड जिल्हा परिषदेत महायुती सत्ता स्थापन करणार. 12 मार्चला रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार. तर भाजपकडून अलिबागमध्ये विजय मिळाव्याची जय्यत तयारी. राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना विधानसभा अध्यक्षांचा सज्जड दम. अर्थसंकल्पीय चर्चेवेळी अप्पर मुख्य सचिव दर्जाची उपस्थिती बंधनकारक. अधिकारी उपस्थित राहिले नाही तर कार्यवाही करणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कठोर इशारा दिला. राहुरी विधानसभेची लवकरच पोटनिवडणूक. तर दिवंगत आमदार असलेले शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. भेटीवेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप देखील उपस्थित. धुळे जिल्ह्याचा तापमानाचा पारा 38 अंशांवरती. येत्या काही दिवसांमध्ये तापमानात वाढ होणार. हवामान विभागाचा हा इशारा. तापमानात वाढ झाल्यानं जनजीवन विस्कळीत. कल्याणच्या सब रजिस्ट्रार कार्यालयाचा भोंगळ कारभार समोर आला. 8,000ची वीज थकबाकी असल्यानं रजिस्ट्रार कार्यालय अंधारात. थकबाकीमुळे महावितरण कार्यालयानं रजिस्ट्रार कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित. दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी. ठाण्यात पाचपखाडी परिसरामध्ये 4 चाकीचं बांधकामाधीन असलेल्या खोल खड्ड्यामध्ये गाडी पडली, त्यामुळे अपघातामध्ये एक महिला गंभीररित्या जखमी.